नमस्कार. आनंद ही एक इंटँजिबल गोष्ट आहे, म्हणजे जी आपल्याला दिसू शकत नाही, पण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची असणारी अशी गोष्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टीतनं मिळू शकतो आणि खूप मोठ्या गोष्टीतनं सुद्धा मिळू शकतो. आनंद मिळण्यासाठी आपल्याला त्या मनाची तशी ठेवण असायला लागते. इंग्लिशमध्ये खूप फेमस म्हण आहे की मनी कांट बाय हॅपीनेस. ते अगदी खरं आहे. पण म्हणजे पैसे मिळवायचे नाहीत का? तर नक्की मिळवायचे. योग्य अशा मार्गाने पैसे नक्की मिळवायचे, कारण पैशाने आपल्याला आनंद मिळेल ह्याची आनंदाची साधनं भरपूर मिळू शकतात. पण ती साधनं जी असतात ती काही आनंद देतीलच असं काही सांगता येत नाही. शहरांमध्ये असतात तसे सिनेमा थिएटर किंवा मॉल्स किंवा अशा सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या काही आमच्याकडे नसतात. आमच्याकडे इथे सगळं आहे असं भरपूर मोकळी जागा आणि असं सगळे पक्षी वगैरे सगळे असतात. मज्जा करण्याची ज्या काही वेगवेगळ्या पद्धती असतात त्याच्यापैकी एक ही पद्धत आहे. ही जी पद्धत आहे ह्याला हे असं उंच होऊन चालायचं आणि ह्याला काय म्हणतात शंकर? डेंगची म्हणतात. आणि डेंगचीवर चालायचं. आणि हा जो दुसरा मुलगा आहे त्याचं नाव कृष्णा. आणि दोघंही जणं मस्त एकदम हसरी मंडळी आहेत, आदिवासी मंडळी आहेत. बघू मला कशी काठी गेली. उतरायचं कसं त्याच्यावरनं? एक पाय असा खाली उभं राहायचं, एक पाय असा खाली ठेवायचा, नंतर दुसरा. आणि चढायचं कसं बघू? एक पाय असा वरती ठेवायचा आणि त्या एकाच पायावर तोल सांभाळून दुसरा पाय टेकवायचा. पण भरपूर अवघड आहे ते. तू लहान मुलांना शिकवू शकशील का? हो. हाताने येऊन चल, पाय उचल आणि पाय पुढे नको. आणि त्या पायावरचा जोर पण काढायचा. वाव. उचल इकडे पुढे घे, माझ्या पायात घे, ट्रान्सफर करायचं. आगे इकडचं घे, आता वेट ट्रान्सफर करायचं. घे. हा विटी दांडूचा खेळ आहे. कृष्णा मस्तपैकी विटी करतोय. बघू कशी गेलीस? दोन बाजूला ती अशी ही असते का? दोन्ही साईडला टोक असतं. हां. आणि मध्ये अशी असते. आणि त्याला काय लागतं विटी दांडूच्या खेळाला? एक विटी आणि एक दांड, दोन दांडकं. आणि भरपूर मोठा ग्रुप पाहिजे ना पण? हो भरपूर. पाडली, हां त्याच्यावर विटी ठेवली हां आणि हा दांडू आहे. हां दांडकान ती विटी अशी उडवायची. हां हा खेळ चालू झाला. हां. विटी टाकील ते दांडकाला मारायला पाहिजे. दांडकाला जर नाही मारली तर माझा खेळ परत पुन्हा चालू होईल. पुढे लागली दाखव. तर मी आउट, मग त्याचा खेळ चालू होईल. माझी 2 झाले. आपला आनंद हा आपल्याजवळ असतो आणि हा निसर्ग आपल्याला तेच शिकवतो की आनंद मिळवण्यासाठी खूप मोठ्या गोष्टींची गरज नसते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा आनंद मिळू शकतो.